मित्रांनो, आज आपण पाठ 18वा पाहणार आहोत. कितवा पाठ आहे? 18वा. पाठाचं नाव आहे जननायक बिरसा मुंडा. काय आहे बरं या पाठामध्ये? आपण ना या पाठाचा थोडासा परिचय करून घेऊया. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी जुलमी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलावरचा अधिकार नाकारला. त्यावेळी बिरसा मुंडा यांनी जन आंदोलन केले. आदिवासी समाजाला संघटित केले. आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदारांच्या विरोधात बंड केले. ब्रिटिश सत्तेने त्यांना पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात या जननायकाचा अंत झाला. आता तुम्हाला सांगते, इथं काय आहे? जननायक बिरसा मुंडा. तर जननायक बिरसा मुंडा, जननायक म्हणजे काय रे बाळांनो? तर लोकांचा नेता. जननायक म्हणजे काय? तर लोकांचा नेता. कोण आहे हा लोकांचा नेता? तर जननायक बिरसा मुंडा हे लोकांचा नेता आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. कोणाच्या पोटी झाला? तर 15 नोव्हेंबर 1875 रोजी कुठं झालेला आहे? कर्मी या आदिवासी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांची जवळ आहे. रांची म्हणजे काय? तर भारताच्या उत्तर पूर्वेकडील बिहारमधील एक प्रदेश आहे. रांची म्हणजे काय? तर भारताच्या उत्तर पूर्वेकडील बिहारमधील एक प्रदेश. दाम्पत्य म्हणजे काय बाळांनो? तर आई वडील यांना दाम्पत्य म्हणतात. पहा, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांची जवळ आहे. बिरसाचे आई वडील शेतमजूर होते. काय होते ते? शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. कशाची होती? हलाखीची म्हणजे कशाची? तर गरिबीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. त्या गावामध्ये शाळा नव्हती. मग त्यांनी काय केलं? आई वडिलांनी त्याच्या मामाकडे पाठवले. कशासाठी पाठवले? तर शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कुठली शाळा? मिशनरी शाळा. त्या मिशनरी शाळेमध्ये त्यांनी काय केलं? प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिक्षण पूर्ण केले. आणि शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. रस असणे म्हणजे विशेष आवड असणे. काय होती? आवडही होती त्यांना. आणि नृत्य म्हणजे नाच. आता मग तो काळ पारतंत्र्याचा होता. कशाचा होता? पारतंत्र्याचा म्हणजे गुलामगिरीचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. जंगलात राहणारे सुद्धा आदिवासी ना या गुलामगिरीतून वाचले गेले नाहीत. मग इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यांनी काय केलं? वन कायदा केला. वन कायदा म्हणजे काय? तर शासनाच्या जंगल खात्याने केलेला कायदा. कसला? शासनाच्या जंगल खात्याने केलेला कायदा. त्याला वन कायदा म्हणलेला आहे. आणि त्यामुळं आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. असंतोष निर्माण होणे म्हणजे काय? तर प्रचंड नाराजी निर्माण होणे, प्रचंड चीड होणे किंवा चीड येणे. पहा अजून एकदा, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला.
त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांची जवळ आहे. बिरसाचे आई वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नाही. इंग्रजांनी वनकायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. पारंपरिक अधिकार म्हणजे काय रे बाळांनो? अधिकार म्हणजे हक्क आणि पारंपरिक म्हणजे पूर्वापार चालत आलेला. तो हक्क नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. पहा, तुम्हाला कुठले अडचणी आलेल्या आहेत बघा. जननायक म्हणजे काय? तर लोकांचा नेता. दाम्पत्य म्हणजे आई वडील. हलाखीची म्हणजे गरिबीची. नृत्य म्हणजे नाच. पारतंत्र्य गुलामगिरी. पारंपरिक पूर्वापार चालत आलेले. अधिकार, हक्क, असंतोष, अस्वस्थता किंवा नाराजी. म्हणजे याच्यामध्ये कुठले कुठले वाक्प्रचार आले? तर रस घेणे म्हणजे विशेष आवड असणे, असंतोष निर्माण होणे, प्रचंड नाराजी निर्माण होणे किंवा चीड येणे. आता वनकायदा म्हणजे काय? तर शासनाच्या जंगल खात्याने केलेला कायदा, त्याला वनकायदा म्हणतात. ते कुठल्या गावचे आहेत? रांची. रांची हे कुठं आहे? तर भारताच्या उत्तर पूर्वेकडील बिहारमधील एक प्रदेश आहे. तिथे रांची हे गाव आहे. कळलं का बाळांनो? आजचा तुमचा घरचा अभ्यास आहे हा बिरसा मुंडा, जे हे पूर्ण पेज तुम्ही लिहून काढायचं आहे. शुद्ध लेखन म्हणून तुमचा घरचा अभ्यास आहे. आणि या पूर्ण पेजवरती किंवा या पानावरचे प्रश्नोत्तरे तुम्ही प्रश्न तयार करायचा आणि त्याची उत्तरे लिहायची आहेत. असे 5 प्रश्न आणि 5 उत्तरे लिहून तुम्ही पाठवायची आहेत. त्यांची उत्तरे लिहून आपण आता इथे थांबूया बरं.